आपण बघितलेलं आहे, आज कित्येक वर्ष आपल्या मराठी बांधवांनी अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली, परंतु या मोर्चांना आंदोलनात गालबोट लागलेला नाही. कारण मराठा हा मुळातच संयमी आणि सहनशील समाज आहे. या समाजाने आजपर्यंत छत्रपतींचे शौर्य बाळगलेले आहे आणि त्याचबरोबर ज्ञानोबा तुकोबांची जी सहनशीलता आहे, जे बंधुता, प्रेम, दया, क्षमा, शांती अशा पद्धतीने जे गुण मराठा समाजामध्ये आहेत आणि म्हणून हा मराठा समाज टिकला पाहिजे, हा मराठा समाज वाचला पाहिजे. या मराठा समाजाचे जे गुण आहेत, हेच गुण या देशाला सावरणार आहेत. म्हणजे या मराठा समाजाचे समाजाला भक्कम करणं हे आपल्या समाजातील लोकांचंच काम आहे. आज आपण बघितलं की आज जालना येथे जे आपल्या मराठी बांधवांनी जे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू केलं होतं, त्या आंदोलनावर सरकारने अतिशय निर्दयीपणे अत्याचार केलेला आहे. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाची या प्रसंगामुळे मला आठवण झालेली आहे. ते तर परके होते, ते ब्रिटिश होते, परंतु इथे तर आपल्याच राज्यातील लोकांनी, आपल्याच सरकारने आपल्या बांधवांवर अत्याचार केलेला आहे. मग आता असा विचार पडायला लागलेला आहे की खरोखर आपल्या भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे का? आणि ही लोकशाही जर जिवंत असती तर अशा पद्धतीने शांततेच्या मार्गाने चाललेल्या या मोर्चावर या निर्दयी सरकारने मग असा लाठीचार्ज किंवा अशी मारामारी का केली असेल? आणि आमच्या मागण्या काही नाही आहेत, फक्त जे आपण म्हणतो की छत्रपती हे 18 पगड जातींसाठी लढले, मग छत्रपती 18 पगड जातीसाठी लढले आणि त्यांचेच हे जे मावळे आहेत, ज्यांनी आपल्या रक्ताचं शिंपण घालून हा महाराष्ट्र वाढवला, हा महाराष्ट्र टिकवला, अशा मावळ्यांच्या गरजांकडे सरकारने आजपर्यंत लक्ष दिलं का? आज हे लढणारे मावळे जे आहेत, यांची मुलं बाळं जे आहेत त्या अक्षरशः शिक्षणासाठी आणि आपल्या मूलभूत सुविधांसाठी ते तडफडत आहेत. आज बघितलं की एका घरामध्ये 3 इंजिनियरची शेतकऱ्याची मुलं आहेत, पण ती 3 इंजिनियर मुलं करण्यासाठी त्या आईबापाला किती कष्ट करावे लागतं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत आहोत. त्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी काय लागतं, काय झेलावं लागतं, परंतु मराठा हा स्वाभिमानी आहे. तो कोणापुढे झुकत नाही, कोणापुढे वाकत नाही आणि कोणापुढे भीक मागत नाही. तो स्वाभिमानी आहे आणि कष्टाने, अतिशय कष्टाने आपले आईबाप आपल्याला शिकवत असतात, कोणाची लाचारी न पत्करता. परंतु हा स्वाभिमान जर आपल्याला टिकायला पाहिजे असेल तर आपले हक्क आपल्याला मिळायला पाहिजे. आपल्याला कोणाची भीक नको आहे, तर आपले हक्क आपल्याला हवे आहेत. आणि म्हणून मराठा समाजात आजपर्यंत आपण ज्या 58 मोर्चांमध्ये आपला एकच नारा होता की एक मराठा लाख मराठा, पण आज या कर्जतच्या भूमीवर मी सौ प्रमिला सुरेश बराटे आज वेगळीच एक घोषणा करत आहे की लाख मराठा जेव्हा एक मराठासाठी उभा राहील तेव्हाच खऱ्या अर्थाने हा मराठा समाज पुढे जाईल. आजपर्यंत काय होत होतं की कुठे काही झालं की आपण सगळे फक्त मोर्चा आणि आंदोलनाने निषेध फक्त व्यक्त करतो. या मोर्चा आंदोलन निषेधाचं काही उत्पन्न नाही आहे किंवा त्याच्यातून काही आपल्याला प्राप्त झालेलं नाही. जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर लढून आणि झगडून, कारण मराठा हा झगडणारा, संघर्ष करणारा समाज आहे आणि संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. आणि त्यासाठी जर आपण आपलं फक्त राजकीय स्वार्थ किंवा आपले वैयक्तिक कौटुंबिक स्वार्थ जर आपण बघत बसाल तर तुम्ही कुठे पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा स्वार्थाला पायाखाली काढाल, ज्ञानोबा तुकोबांचं जे वाक्य आहे की तुम्ही तुमचं जे सगळं स्वार्थ जर पायदळी तुडवाल तरच तुमचा परमार्थ घडेल. परमार्थ म्हणजे काय, फक्त टिळा माळा गळ्यात घालणं नाही, तर समाजासाठी, चांगल्या गोष्टींसाठी जर तुम्ही एकजुटीने पुढे याल तर तुमचं खऱ्या अर्थाने तो परमार्थच असेल. ती खरी जनसेवा हीच तुमची ईश्वर सेवा होणार आहे आणि ही ईश्वर सेवा आपल्याला घडवायची आहे. परंतु प्रथम आपल्या कुटुंबातून, म्हणजे आपल्या समाजातून आपल्याला ही सुरुवात करायची आहे. आजपर्यंत लोकांनी राजकीय दृष्टीने अनेक मोर्चे आंदोलन केली, पण या कर्जतचा एक नवीन इतिहास आपल्याला लिहायचे की कर्जतकर उभे राहतील ते समाजासाठी आणि फक्त मराठा समाजासाठीच नाही तर जगामध्ये किंवा भारताच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे मराठा एखादा जरी मराठा असेल आणि त्याच्यावर जर काही अन्याय होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचे. आणि हे वचन मला तुमच्याकडून हवं आहे, देणार का हे वचन मला तुम्ही? हां, हे वचन आणि या वचनाचं पालन आपल्याला करायचं आहे. कारण का की जेव्हा एखादा अडचणीत असतो तेव्हा तो सांगायला येत नाही की मी अडचणीत आहे, मला मदत करा. आणि म्हणून आपण स्वतः तिथे उभं राहून या गावोगावी जाऊन प्रत्येक गावामध्ये मराठी समाज आपला आहे की जो आपापसामध्ये भांडत आहे, तंटे करत आहे आणि आपलंच नुकसान करून घेत आहे.
म्हणून या माझ्या वरिष्ठ नेत्यांना माझी एक विनंती आहे, माझ्या भावांना एक विनंती आहे की तुम्ही एक अशी कमिटी स्थापन करा काय ज्याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, तुमचा एखादा शिक्षण तज्ज्ञ असेल जो आपल्या मुलांना शिक्षणाचं मार्गदर्शन देईल, अशा विविध क्षेत्रातले तुम्ही 8-10 लोक तयार करा आणि प्रत्येक गावामध्ये जा, प्रत्येक घरामध्ये मराठ्याच्या जा, तिथल्या अडचणी, लेकीबालींच्या काय अडचणी, तिथल्या मुलाबालांच्या काय अडचणी आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जर 100 जण असाल तर 100 रुपये जरी तुम्ही त्या मुलांना मदत केली. आज माझे भाऊ आहेत, रिक्षा चालवतात किंवा कोणी शेतकरी आहेत, कोणी काय आहेत, तर त्यांच्या मुलाबाळांना नक्कीच चांगली मदत होणार आहे. म्हणून नुसते बोलायची कडी आणि गोळाचा भात आपल्याला करायचा नाही, तर आपल्याला लढायचं आहे, आपल्याला नुसतं बोलायचं नाही. आणि हा जो सरकारने जो हा निर्दयीपणा दाखवलेला आहे, या सरकारचा आपल्या सगळ्यांच्या तर्फे जाहीर निषेध करत आहे. आणि असं सरकार काय कामायचं, आपल्याला जे लोकराज्य आणणारं सरकार पाहिजे, छत्रपतींचं स्वराज्य आणणारं सरकार पाहिजे, जिथे निवडून आल्यानंतर हा माझ्या जातीचा, हा माझ्या धर्माचा, हा माझ्या पक्षाचा, हा माझ्या पंथाचा असा कोणताही भेदभाव न करणारा राजा आपल्याला हवा आहे, जो सगळ्या समाजाला छत्रपतींसारखा एकजुटीने एक मनाने मानवतेच्या भावनेतून एकत्रितपणे येईल असा आपल्याला राजा हवा आहे. आणि म्हणून आम्ही जो आपल्या सगळ्यांचा मराठा समाज हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा समाज, सगळ्यांना मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा समाज आपल्या मागण्यांसाठी जालन्यामध्ये आंदोलनाला बसला आणि आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी विनंती केली. परंतु कालच्या दिवसभरामध्ये त्या मराठा आंदोलकांवर या सरकारनं अतिशय क्रूरपणे, अतिशय निर्दयपणे लाठीचार्ज केला. कुणाचे डोक्या फोडले, कुणाची नाका फोडली. अरे हे मराठा बांधव होते, ज्या बांधवानं 1958